आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याच्या नावाचा मान महिमा गौरव आपण करूया. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या प्रभू देव बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आजचा दिवस प्रभू तुझ्या भक्तगणामध्ये बसून तुझी उपकार स्तुती आणि गौरव करण्याची संधी देत आहेस म्हणून तुझं उपकार म्हणते. प्रभू, ज्या वचनातून बोलणार आहे देवप्पा, ते वचन, ते अध्याय, शास्त्रभाग सर्व काय देवप्पा आशीर्वादाचा असं करतो. आणि प्रभू, आम्ही तुझ्याकडं हात बसत आहे. जे वचन तू आज दिलेलं आहेस ते आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. प्रभू, माझ्या मनचे विचार, माझे तोंडचे शब्द देवप्पा तुला मान्य असू दे. जे ऐकणारे आहेत देवप्पा, ते सर्व ऐकणाऱ्यांचे कान देवप्पा आणि अंतकरण तुझ्यापर्यंत असू दे. प्रभू, आणि देवप्पा प्रत्येकाला तुझ्या वचनाचा मानना मिळू दे. त्यांना तो आशीर्वादित कर असं तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते. प्रभू, तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून बाप्पा, आमेन. आज आपण एक शास्त्रभागामधून, जुन्या करारामधून एक प्रार्थनेशील असा व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आपण आज ऐकणार आहोत. आणि त्याचं नाव आहे दानियल. आपल्या सर्वांना दानियलबद्दल ठाऊक आहे किंवा दानियल कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्या शास्त्रभागामध्ये दानियालाबद्दल काय लिहिलेलं आहे, दानियल कोण होता, आणि त्याच्याबद्दल आपण आज थोडी माहिती घेऊया. त्याच्यावर आपण आज मनन करणार आहोत. आणि आज त्याच्याबद्दल लिहिलेला असा एकच शास्त्रभाग आहे दानियलाचा, आणि तो म्हणजे दानियल. दानियलच्या नावाचा अर्थच असा आहे की देव माझा न्यायाधीश. दानियल हा पुस्तकाचा किंवा कथेचा लेखक आहे किंवा नायक आहे, किंवा तो त्या पुस्तकामध्ये त्याचं नाव विदित केलेलं आहे. खरं तर पवित्र शास्त्रामध्ये ज्यांची नाव विदित केले त्याच्या मागं काहीतरी अर्थ आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे किंवा ते काय लिहिलेलं आहे हे आपण प्रत्येक वेळी पाहत आहोत. जो स्वप्नांचा अर्थ लावतो किंवा दृष्टांत सांगतो किंवा भविष्य सांगतो, तो एक संदेष्टा देखील आहे. आणि त्याच्या बुद्धीची आणि सचोटीची किंवा देवाचा विश्वासूपणासाठी तो ओळखला जातो, नाही का. आपण खूप त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, किंवा तो किती प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेचं तो कसं काय उत्तर देवाकडून मागून घेतो किंवा अर्थ मागून घेतो हे आपण आज पाहणार आहोत. दानियल हा यहुदी खानदानाच्या वंशाचा एक तरुण मुलगा आहे किंवा तरुण आहे. तो नबुकद्रेसरच्या यहोयाकीमच्या 3ऱ्या वर्षी म्हणजे बंदिवानात घेऊन गेला होता. त्याचे नाव त्यावेळी त्या राजांनी त्याचं नाव बेल्शाझर असं ठेवलं होतं. यहुदी लोकांना त्यावेळी बंदिवासात घेऊन गेलेले होते, कुठं, बाबेलमध्ये. आणि त्यावेळच्या राजाच्या दरबारात त्याचं प्रशिक्षित त्याचं केलं गेलं. नंतर तो बाबेलमधून पर्शिया राजामध्ये त्याच्या उच्च पदावर नेण्यात आले. असं वेगवेगळ्या ठिकाणी तो स्थलांतर करत गेला. पण त्याला इस्रायलमधून जेव्हा बंदिवासात त्याला घेऊन गेले, त्याला किंवा यहुदी लोकांना किंवा तिथले असलेले जे सुंदर राजकुमार किंवा चांगल्या कुळातले, यहुदी कुळातले चांगले तरुण, अशा लोकांना सगळ्यांना त्यांनी त्यावेळी त्या राजाने पकडून नेलेला आहे आणि बंदिवासात घेऊन गेलेला आहे, कुठं, बाबेलला. आणि दानियल संदेष्टा जेव्हा दानियलाच्या पुस्तकाचा ओळखला जातो तेव्हा तो फक्त एक तरुण किंवा किशोरवयीन असा तरुण होता. आणि पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तो एकदम असा वृद्ध माणूस असा होऊन गेलेला असा दिसलेला आहे. तरी त्याच्या आयुष्यात एकदाही त्याचा देवावरील विश्वास काय झालेला डगमगला नाही. तो अतिशय विश्वासू देवाशी होता आणि प्रामाणिक असा होता. दाविदाचा त्याचं मूळ गाव किंवा तो यरुशलेम मधला होता. आणि नंतर त्याला बंदिवासातून त्याला बाबेल या ठिकाणी घेऊन गेलेले आहे. आणि त्यानंतर बाबेलमधून पर्शिया असं त्याचा प्रवास त्याच्या जीवनाचा झालेला आहे. बायबलच्या संदर्भात म्हटलं तर त्याच्याबद्दल आणखीन एका ठिकाणी लिहिलेलं आहे की मत्तेच्या 24:15 अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचा जर व्यवसाय जर बघितला, दानियल कोण होता किंवा त्याचं काम काय होतं, तर दानियल हा राजाचा काय होता, सल्लागार होता, मंत्री होता किंवा सरकारी प्रशासकामध्ये तो होता. आणि तो देवाचा संदेष्टा देखील होता. आणि
त्याचं जर कुटुंब जर बघितलं, त्याच्या कुटुंबाबद्दल इतकी माहिती शास्त्रामध्ये काही दिलेली नाही किंवा दानिएलच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसं असं काही लिहिलेलं नाही. त्याचे आई-बाप कोण होते किंवा त्याच्याबद्दल काही इतकी माहिती नाही. फक्त एवढं लिहिलेलं आहे, की तो राजघराण्यातला किंवा थोर यहुदी वंशाच्या कुटुंबातून आलेला होता. आपण दानिएलबद्दल बघणार आहोत. मी मागच्या 2 किंवा 2-3 संदेशामध्ये प्रार्थना ह्या विषयावर बोलत आहे. शल्मोनाने केलेली प्रार्थना, याबेसाने केलेली प्रार्थना किंवा प्रार्थना कशा असाव्या, कशा केल्या अशाबद्दल मी बोलत आहे. आणि आज आपण ह्या ठिकाणी दानिएलच्या प्रार्थनेबद्दल बोलणार आहोत. त्यांनी खूप प्रार्थना केलेल्या आहेत किंवा त्यांनी देवाकडे मागितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आणि ही दानिएलच्या पूर्ण अध्यायामध्ये त्याच्या प्रार्थनेबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं मनन करणार आहोत. प्रथम म्हणजे प्रार्थना हे आपलं आजीवन कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये सतत असली पाहिजे. दानिएलच्या 2ऱ्या अध्यायात 18 आणि 6 ते 6व्या अध्यायात आणि 10व्या वचनात हे लिहिलेलं आहे. दानिएलच्या पुस्तकात यहुदा किंवा यहुदी लोक किंवा इस्रायली लोक बाबेलमध्ये कसे घेऊन गेले, बंदिवासात घेऊन गेले. त्यांची जवळजवळ 70 वर्ष अशी आहेत. आणि नबुकद्नेसरने दानिएल आणि त्याचे मित्र हनन्या, मिशाएल आणि अजर्या यांना पकडून नेले होते. आणि ते अगदी त्यावेळी काय होते, तरुण होते. आणि कदाचित तरुण म्हणजे किशोरवयीन असतील किंवा तरुण असतील, एकदम टीनेज वगैरे असतील. आणि दानिएल जवळजवळ 80 वर्षाचा असा किंवा 80-90 वर्षाचा होईपर्यंत राजवाड्यात काम करत असलेला आपण पाहतो शेवटच्या अध्यायापर्यंत. त्याच्या जीवनाचा एक सुसंगत भाग म्हणजे प्रार्थना. राजा नबुकद्नेसरने दिलेले एक अशक्य काम असताना, तो किशोरवयात असताना देखील तो काय करायचा, प्रार्थना करायचा. प्रार्थना त्यांनी कधीही सोडली नाही. प्रार्थना करण्याचं किंवा जिवंत देवाला ची प्रार्थना करणे हे तो यरुशलेमेमध्ये असल्यापासून करत असणार, कारण त्याचं कुटुंब तसं असणार आणि त्यामुळे तो अधिक आणि अधिक तो देवाच्या आणि प्रार्थनेमध्ये असा तो होता. त्याच्या जीवनाचा एक प्रार्थना एक अविभाज्य भाग असा होता. आणि त्याच्या प्रार्थना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि जरी मनुष्याचे केस जरी पांढरे झाले तरी तो प्रार्थना करायचं काय सोडत नाही, किंवा त्याची इतकी ती सवय झालेली असते प्रार्थना करण्याची, तर तो मनुष्य किंवा कोणीही असू दे प्रार्थना करणं कधीच सोडत नाही. जर त्याला सवय जर किशोरवयात असेल किंवा लहानपणापासून जी प्रार्थना करण्याची सवय जर असेल तर ती सवय कधीच मनुष्याची सुटत नाही. त्याचप्रमाणे दावीद देखील होता. तो शेवट म्हातारा झाला होता तरी तो काय होता, प्रार्थनेमध्ये होता. आपल्या कुटुंबापासून, सभास्थानापासून किंवा शिक्षकापासून दूर राहणारा एक निर्वासित किंवा बंदिवासित म्हणून दानिएल आपल्याला काय शिकवतो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण प्रार्थना करणारे लोक असले पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी तरुण वयापासून ते एकदम म्हातार वयापर्यंत त्याला काय झालेलं आहे, त्यांनी प्रार्थना करायचं सोडले नाहीत. प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये त्यांनी काय केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थना हे काय आहे, अविभाज्य भाग आपल्या जीवनाचा असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रार्थनेमध्ये इतरांना काय केलं पाहिजे, सामील केलं पाहिजे. आपल्या प्रार्थनेमध्ये आपण इतरांना पण घेऊन आलं पाहिजे. 2रा अध्याय दानिएलच्या आणि 1 ते 19 मध्ये आपण वाचू शकतो. नबुकद्नेसरच्या एका स्वप्नाचा अर्थ लावणं एवढंच नव्हे तर ते स्वप्न काय होतं हे देखील सांगणे असं त्यावेळी त्या राजाने फरमान काढलं होतं. आणि दानिएल या समस्येवर राजाला मदत करण्यासाठी बोलवलेल्या ज्ञानी लोकांच्या पहिल्या गटात जरी नव्हता तरी अर्थ लावणारे काय झाले, ते अयशस्वी झाले. पहिला जे राजाने सांगितले की माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगा, त्यांनी त्याच्या राज्यातले जे लोक होते त्यांनी त्यामध्ये काय झालं, त्यांना अर्थ सांगता आला नाही, ते अयशस्वी झाले. तेव्हा नबुकद्नेसरनी सर्व ज्ञानी जे लोक आणले होते त्याचा अर्थ लावायला सांगणारे, त्यांना काय दिली, शिक्षा दिली.
जेव्हा हा तरुण दानियल होता, त्यांनी ही बातमी मिळाली, तेव्हा त्याने विश्वासाने राजाला सांगितले की त्याला त्याच्यासाठी लवकर उत्तर मिळेल. तो ह्या स्वप्नाचं उत्तर तो काय करेल, सांगू शकतो. मग त्याने आपल्या मित्रांना प्रार्थना करण्यासाठी एकत्र केले, एकत्रितपणे, आणि देवाची दया मागितली आणि त्याला चमत्काररित्या त्याचे जीवन कसं वाचवण्यासाठी सांगितले आहे. म्हणजे त्याने इतकी प्रार्थना केलेली आहे मित्रांना घेऊन. त्याचे तिन्ही मित्र त्याच्या प्रार्थनेमध्ये काय झाले, सामील झाले, आणि त्या प्रार्थनेमध्ये ते काय झाले, सहभागी होऊन ती प्रार्थना करण्यामध्ये एकचित्त राहिले. आपण वाचतो ते दानियल 2 अध्याय 17 ते 23 मध्ये. आणि दानियल देवाला प्रार्थना करतो नाही का, आणि देव त्याला स्वप्नाचा अर्थ प्रगट करतो, आणि दानियल राजाला सांगतो, आणि राजा त्या दानियल आणि त्याच्या मित्रांचे काय करतो, प्राण वाचवतो. अशा प्रकारे देवाने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. आणि तो अतिशय प्रार्थनेमध्ये असा होता की देवा जोपर्यंत प्रार्थनाचं उत्तर देत नाही ना, तोपर्यंत तो तिथं प्रार्थना करत राहिलेला आहे, आणि तो हमेशा आपल्या मित्रांना त्या प्रार्थनेमध्ये सहभागी करत आहे, एकत्रित प्रार्थना करत असत. या प्रार्थनेतून आपण शिकतो की दानियल बुद्धीसाठी प्रार्थना करतो, जेव्हा त्याला परिस्थितीमध्ये काय करावे हे माहीत नसतं. त्याला अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा काय करावं हे माहीत नाही, तेव्हा तो काय करतो, देवाकडे प्रार्थना करतो की बुद्धी दे, ज्ञान दे, आणि समजण्याचं मला ज्ञान दे. आणि तो साक्षात्कार मागतो. आणि कधी कधी देवाने आपल्या सर्व काही प्रगट जरी केलं नाही, आणि त्याने आम्हाला काही उत्तर देण्याची गरज आहे असं वाटतं, तरी आपण काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो. जरी त्याने आपल्याला उत्तर दिलं नाही तरी आपण सतत निरंतर प्रार्थना ही केली पाहिजे. प्रार्थना ही एक कायम स्वरूपाची काय आहे, क्रिया आहे. क्रिया म्हणजे कार्य आहे, काम आहे. हे प्रार्थना करणं हे काम आहे. तुम्ही तुमच्या दिवसातल्या 24 तासातला कमीत कमी 10वा भाग तुम्ही हा देवासाठी द्यायचा आहे, प्रार्थनेसाठी द्यायचा आहे, प्रार्थना करण्यामध्ये घालवायचा आहे. आणि कधी कधी आपल्या विनंत्या पित्याला आणून स्वर्गाच्या देवाच्या सिंहासनासमोर मोठ्या प्रमाणात प्रार्थना आपल्या पाठवल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे, आपण देवाकडे मागितलं पाहिजे, आणि त्याची आराधना केली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःहून प्रार्थना. आपण स्वतःहून प्रार्थना ही केली पाहिजे नाही का. प्रार्थना ही स्वतः केली पाहिजे. आपण म्हणतो की ती बहीण खूप छान प्रार्थना करते, तो भाऊ फार छान प्रार्थना करतो, आणि त्यांच्या प्रार्थना देवा ऐकतो, आणि आपण पण त्यांना प्रार्थना करायला सांगायला पाहिजे. हो, सांगायला पाहिजे, खरोखर बरोबर आहे. पण आपण ही स्वतः ही प्रार्थना ही केली पाहिजे. आपण ही आपली प्रार्थना, आपले शब्द, आपले मुख परमेश्वराच्या गौरवासाठी उघडले पाहिजे. दानियेलच्या मत्सरी काय होते, सहकारी होते नाही का. त्याचे सहकारी किंवा त्याच्याबरोबर असणारे ते राजाचे जे सहकारी होते, त्याच्याबरोबर काम करणारे, ते देवाशी संबंधित असल्याशिवाय त्याच्यावर हात टाकू शकणार नव्हते, कारण त्यांना माहीत आहे ह्याच्याबरोबर देव आहे. आणि हे सहकारी काय करायचे, ह्यांना माहीत होतं की दानियेलाबरोबर जिवंत देव आहे. तो नेहमी सतत प्रार्थना करत असे, आणि राजाची आणि त्या ठिकाणच्या लोकांची काय होती, त्यावेळची साक्ष होती. अशा प्रकारे त्यांनी दायरवेशला राजाला सोडून इतर सर्व प्रार्थना करण्यास मनाई करणारा कायदा त्यावेळी राजाने काढला होता. फक्त राजाचीच काय करायची, उपासना करायची, त्याच्याच पाया पडायचं, त्याचीच प्रार्थना करायची. आणि त्यांना माहीत होतं की हा दानियल करणार नाही किंवा त्याचे मित्र करणार नाही, तरीही त्यांनी काय केलेलं आहे, हा एक फरमान काढलेला होता. तरी ह्या फरमानाकडे दानियल आणि त्याच्या मित्रांनी काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. आणि दुर्लक्ष केल्यामुळं आणि काय केलेलं आहे, त्यांनी दिवसातून 3 वेळा गुडघे टेकले प्रार्थना केली, आणि त्यांनी त्याच्या जिवंत देवाचे काय केलेले, आभार मानलेले आहे. आणि असं तो पहिल्यापासून तर करत आलेला आहे, पूर्वीपासून करत आलेला आहे नाही का. त्यांनी सुरुवातीपासून ह्या गोष्टी तो त्याच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. आणि आपण पाहतो 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये दानियल केवळ त्याचे धैर्य दाखवत नाही, तर त्याने हे दाखवून दिलं की त्याने स्वतः प्रार्थना करणे, आणि हा त्याचा काय आहे, तो सराव आहे. त्याचं दैनंदिन जीवनामधला एक तो अविभाज्य भाग आहे प्रार्थना.
आणि तो सतत तो करत असे. आणि पवित्र शास्त्र हे स्पष्ट करते की चर्चने प्रार्थनेसाठी एकत्र यायला हवे आणि आपण प्रार्थनेचे काय असले पाहिजे, व्यक्ती असायला हवे. चर्च नेहमी अनाऊन्स करतात नाही का, मंडळी अनाऊन्स करतात की प्रार्थनेला एकत्र या. आपण प्रार्थनेशील अशी व्यक्ती असली पाहिजे, प्रार्थनेमध्ये आपण सतत असलं पाहिजे. आणि मत्तई 14:23 मध्ये लिहिलेलं आहे, येशू प्रार्थनेसाठी तो स्वतः निघून गेला. हे येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे, उदाहरण ठेवलेलं आहे. आणि काय केलेलं आहे, त्यांनी दाखवून दिलेलं आहे की येशू ख्रिस्त स्वतः प्रार्थना करण्यात काय असत, तत्पर असत. तो नेहमी प्रार्थना करण्यासाठी सर्व गोंधळातून काय जात असे, दूर जात असे. आणि दूर जाऊन तो काय करत असे, प्रार्थना करत असे. एकत्रित एका ठिकाणी डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे. येशूने त्याच्या सर्वात प्रसिद्ध वचनामध्ये पण किंवा शिकवलेलं आहे, मत्तई 6:6 मध्ये, परंतु जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या आतल्या खोलीत जा, तुमचे घराचे दार काय करा, बंद करा आणि तुमच्या गुप्त पित्याला प्रार्थना करा आणि तुमचा पिता जो गुप्तपणे तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. बरोबर आहे ना. पण प्रत्येकाने असं का सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताने आपल्याला ह्या उदाहरणं दिलेली आहेत किंवा ह्या सांगितलेल्या आहेत, वचनं दिलेली आहेत आणि ह्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण गुप्त पित्याला आपली प्रार्थना सादर केली पाहिजे आणि तोच गुप्तपणे काय करणार, आपल्याला त्याचं प्रतिफळ देखील देणार आहे. यासाठी प्रत्येकाने प्रार्थना ही केली पाहिजे, वैयक्तिक प्रार्थना केली पाहिजे आणि आपण काय झालं पाहिजे, प्रार्थना करणारे असे लोक झाले पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे आपण पाहणार आहोत की नम्रतेने प्रार्थना केली पाहिजे. दानिएलचा 9व्या अध्याय 1-19 मध्ये आपण वाचतो, दानिएलच्या म्हणजे शास्त्रात वाचतो की बाबेलमधील बंदिवासाचा अंत जवळ आला आहे. इर्मायाने पण ते भविष्य केलं होतं की इर्माया 25 आणि 8-11 मध्ये लिहिलेलं आहे आणि दानिएलच्या 9व्या अध्यायात आणि 1ल्या वचनात लिहिलेलं आहे. आणि प्रार्थनेसाठी आपण त्यासाठी काय झालं पाहिजे, प्रवृत्त झालं पाहिजे, उत्तेजित झालं पाहिजे प्रार्थना करण्यासाठी. तो इस्रायलाच्या पापाबद्दल शोक करतो, कोण, दानिएल. आणि ज्याने त्यांना बंदिवासात नेले आहे, निर्वासित केलेलं आहे, अशांसाठी तो प्रार्थना करत आहे. जे इस्रायलाचं पाप होतं त्या पापामुळे ह्या लोकांना काय झालेलं आहे, देवाने त्यांना बंदिवास दिलेला आहे, त्यांना त्या इस्रायलामधून बाहेर काढलेलं आहे, त्यांनी दुसऱ्या राज्यामध्ये देशामध्ये त्यांना पसरवलेला आहे. आणि हा दानिएल आपल्या जिवंत भूमी सोडून तो दुसऱ्या देशात आलेला आहे. यासाठी का, तर त्यावेळी इस्रायलच्या पापामुळं, त्यांच्या पापामुळं त्यांना हा निर्वासित झालेले आहेत. आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलं, हे प्रभू, धार्मिकता तुझ्यासाठी आहे, परंतु आमच्यासाठी ही उघड काय लज्जा आहे, हे पाप आहे. ते इस्रायलाने जे केले त्याच्यामुळं आज आम्हाला हे निर्वासितपणा आम्हाला भोगावा लागला, असं दानिएलचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी तो काय करत आहे, हा बंदिवास निघून जावा आणि ह्यातून मुक्तता मिळावी, यासाठी त्यांनी तो सतत प्रार्थना करत आहे. आणि त्याला परत इस्रायलमध्ये किंवा परत आपल्या देशाला जायचं आहे, यासाठी तो सतत काय करत आहे, प्रार्थना करत आहे. जरी आपण दानिएलला एक नीतिमान माणूस म्हणून पाहतो, परंतु बायबल त्याच्याबद्दल काहीही नकारात्मक किंवा वाईट सांगत नाही. तो स्वतःला त्या दृष्टीने पाहत नाही. आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करणे, आपल्या सभोवतालच्या वाईट आणि नैतिक अपययापासून स्वतःला दूर करणं सोपं आहे. आणि दानिएलनी पण तसेच केलेलं आहे. त्याची प्रार्थना प्रत्येक वळणावर काय केलेली आहे, नम्रता दाखवते. आम्ही आमच्या नीतिमत्वामुळे तुमच्या पुढे आमची विनवणी करत नाही, तर तुमच्या महान दयेमुळं. आपण वाचतो दानिएल 9:18 मध्ये लिहिलेलं आहे, आम्ही आमच्या नीतिमत्वामुळे तुमच्या पुढे आमची विनवणी करत नाही, तर तुमच्या महान दयेमुळे, कुणाच्या, देवाच्या महान दयेमुळे त्याच्या पुढे आम्ही काय करत आहे, विनवणी करत आहे, याचना करत आहे. आणि कशासाठी, की तो इतका नम्र झालेला आहे दानिएल, आणि आपण देखील नम्र झालं पाहिजे. कुणापुढे, जिवंत देवापुढे. आपण पुढं पाहणार आहोत की प्रार्थनेला आपल्या शब्दाने चालना मिळते नाही का. प्रार्थनेमध्ये प्रार्थना देवाच्या शब्दाने काय होती, प्रार्थना आपण करतो नाही का.
आपण 9व्या अध्यायामध्ये पाहतो दानिएलच्या, की दानिएलची प्रार्थना देवाच्या वचनावर आणि त्याच्या ध्यानाने सुरू होते. परमेश्वराचे जे वचन आहे त्याच्यापासून तो काय करतो, प्रार्थनेची सुरुवात करतो. आणि दानिएल देवाला त्याचे वचन पाळण्यासाठी आणि त्याच्या लोकांना त्याच्या बंदिवासातून सोडण्यासाठी काय करत आहे, विनंती करत आहे, सांगत आहे. आणि प्रार्थनेची व्याख्या म्हणजे काय, प्रार्थनेची व्याख्या आहे देवाशी बोलणारी व्यक्ती अशी केली जाऊ शकते, नाही का. देवाशी बोलणारी जी व्यक्ती आहे तेच म्हणजे काय आहे, प्रार्थना आहे. आणि देव त्याच्या लोकांशी बोलतो अशी व्याख्या केली जाऊ शकते, नाही का, की देव त्याच्या लोकांशी बोलतो म्हणजेच काय आहे, ही प्रार्थना आहे. आणि दोघांनी म्हणजेच देव आणि मनुष्याच्या संभाषणाप्रमाणे हे प्रार्थना आहे. हे एकत्र येणं म्हणजे काय आहे, प्रार्थना आहे. पश्चाताप, मध्यस्थी किंवा विनंती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आपण काय करतो, शब्द वापरतो, नाही का. आपण पवित्र शास्त्रातून शब्द वापरतो. आणि जेव्हा प्रार्थना करत असताना देवाच्या इच्छेची प्रार्थना करत आहोत की नाही याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आपण प्रार्थनेमध्ये समजून घेऊन त्याची प्रार्थना केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे, विनवणी केल्या पाहिजे. आपण प्रार्थनेमध्ये सतत काय केलं पाहिजे, वचनं घेतली पाहिजेत. आणि खरं तर देवाच्या वचनाद्वारे दिलेली प्रार्थना काय विशेष प्रभावी असते, नाही का, विशेष प्रभावी असते. योहान 15:17 लिहिलेले, जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि माझे शब्द तुम्हामध्ये राहिल्यास तुम्हाला जे पाहिजे, जे मागा ते तुमच्यासाठी केले जाईल. किती मोठं अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल, जर आपण परमेश्वरामध्ये राहिलो, त्याच्या वचनामध्ये राहिलो, त्याच्या आज्ञा पाळल्या आणि माझे शब्द तुमच्यामध्ये राहिले, जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते शब्द आपण आपल्या मुखात सतत असले पाहिजेत. जे पाहिजे ते मागा, ते तुमच्यासाठी केले जाईल. हे वचन जर आज आपण आपल्या मुखामध्ये जर घेतले नाहीत पवित्र शास्त्रातून तर त्याचा काय उपयोग, नाही का. ते वचनं जर आपल्यासाठी दिलेली आहेत आणि ते आपल्या जीवनात लागू केले पाहिजेत. का, कारण प्रार्थनेला या वचनाने काय मिळते, या शब्दांनी चालना मिळते. आणि ह्या दानिएलाने पण तेच केलेलं आहे. आपल्या जीवनापेक्षा प्रार्थना अधिक महत्त्वाची आहे, नाही का. दानिएलाच्या 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे, दानिएलाने प्रार्थना करण्यासाठी अक्षरशः आपला जीव धोक्यात घातला. त्याच्यासाठी तेच महत्त्वाचं होते आणि देव त्याला वाचू शकतो हे त्याला पूर्ण काय होतं, माहीत होतं. आणि देवाने त्याला सोडले नाही. त्याने प्रार्थना करणे कधीच थांबवले नाही. आपण दानिएलाच्या 3ऱ्या अध्यायात आणि 18व्या वचनामध्ये आपण पाहू शकतो की देवाने त्याला कधीच सोडलं नाही आणि त्यांनी प्रार्थना करायचं देखील कधीच सोडलं नाही. राजाचा हुकूम असूनही दानिएल अनेक वेळा त्यांनी काय केलेल्या आहेत, प्रार्थना केलेल्या आहेत. त्याच्या राजाच्या अगेन्स्ट त्यांनी हुकूम जरी दिला होता तरी त्यांनी तो हुकूम कधीही पाळला नाही. पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सतत प्रार्थनेसाठी वेळ दिलेला आहे. आणि तो दिवसातून 3 वेळा गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करत असे. या प्रार्थनेतून आपण शिकतो की मृत्यू ओढवला असतानाही दानिएल देवाशी संवाद साधण्यास काय करतो, महत्त्व देतो. आणि ख्रिस्ती या नात्याने आपण आपल्या विश्वासासाठी छळ होण्याची अपेक्षा करू शकतो. आपला जो विश्वास आहे त्या विश्वास धरून राहायला पाहिजे. आणि नाही तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आज ख्रिस्ती आणि विश्वासणाऱ्या लोकांचा काय होत आहे, छळ होत आहे. आणि फक्त तुम्ही तुमचा विश्वास प्रगट केल्याने तुमचा छळ होतो. पण या ठिकाणी दानिएलाला माहीत होतं की मी मृत्यूच्या दारात आहे, तरी त्यांनी काय केलं, प्रार्थना करायचं सोडून दिलं नाही. विश्वासाने त्यांनी काय केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि असा एक दिवस येऊ शकतो जेव्हा प्रार्थना आपल्यासाठी काय होईल, बेकायदेशीर होईल. ही प्रार्थना आपण करूच शकणार नाही. आज अनेक ठिकाणी जगभर आपल्या अनेक बंधू भगिनींसाठी काय आहे, प्रार्थना करणं हे काय आहे, गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्याचं त्यांना त्या ठिकाणी शिक्षाही होत आहे.
आणि प्रार्थनेचं सामर्थ्य इतके शक्तिशाली आहे की आपला जीव धोक्यात घालण्यासारखा आहे, नाही का? आणि दाविदाने नाही, सॉरी, दानियालाने पण हेच केलेलं आहे. त्याने मृत्यूच्या दारात असताना त्यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना देखील केलेली आहे. आपण व्यायाम करतो, नाही का, किंवा वर्कआउट करतो, सुट्ट्या किंवा क्रिकेट खेळण्यासाठी आमचा वेळ, पैसा आणि शक्ती, या सर्व बऱ्याच गोष्टीचा आपण काय करतो? आपण तिथं वापर करतो, पण उपयोग करतो. पण आपण प्रार्थना करण्यासाठी आपण काय सोडायला तयार आहे प्रार्थना करण्यासाठी? दानिएलाचं तर उत्तर अगदी हेच आहे की सर्व काही जे काही आहे ते सर्व तो काय करायला आहे? सोडण्यास तयार आहे. कशासाठी? फक्त प्रार्थनेसाठी, देवाच्या सानिध्यात जाण्यासाठी. आणि यासाठी त्यांनी आपलं वेळ हा सिंहाच्या गुहेत जरी होता तरी तो त्यांनी काय केले? प्रार्थना करायचं सोडून दिलं नाही. आणि प्रार्थनेतून आपण देवाबद्दल काय विचार करतो ते समजतं किंवा ते दाखवलं जातं. आपण पाहतो दानिएलाच्या 2ऱ्या अध्यायात 20 ते 23 आणि 9व्या अध्यायात 1 ते 19 मध्ये दानिएलने केलेल्या प्रार्थनेपैकी एक आपण वाचू शकता किंवा बघा, आणि तुम्हाला लगेच कळेल की देवाबद्दल त्याचं काय मत आहे. त्याचे ज्ञान सर्व त्याच्या प्रार्थनेमध्ये दिसून येतं. त्याने जेवढ्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थनेमध्ये काय झालेलं आहे? ते ज्ञान जे आहे त्याच्याकडे, ते देवाबद्दल त्याचं काय मत आहे, हे सर्व काय आहे त्या ठिकाणी दिसतं. प्रत्येक प्रार्थना म्हणजे प्रार्थना करणारा देवाबद्दल काय विचार करतो याचे एक काय आहे? हे प्रात्यक्षिक आहे किंवा हे एक उदाहरण आहे. प्रत्येकजण प्रार्थना कशी करतो, प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये काय देवाबद्दल विचार करतो हे काय, हे आपल्याला समजतं. यासाठी दानिएल जेव्हा प्रार्थना करायचा तेव्हा त्याचं देवाबद्दलचं काय मत आहे आणि त्याची प्रार्थना कशी आहे हे आपल्याला समजतं. जर तुमचा आणि माझा जिवंत देव असेल तर तुमच्या प्रार्थना ही कशी असली पाहिजे? एखाद्या खरेदीची यादी असते ना, तशी असली पाहिजे. आपल्या जिवंत देवाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपली प्रार्थना, आपल्या विनंत्या, आपले मध्यस्थी, आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आपण घेऊन गेल्या पाहिजे. तुमच्या प्रार्थनेत आणि माझ्या प्रार्थनेत देवाच्या प्रेमावर जास्त जोर देऊया. त्याच्या पवित्रता कधीच आपण कमी करता कामा नये. कारण तो सर्व शक्तिमान देव आहे, तुमचा आणि माझा निर्माण करता देव आहे. देवाबद्दल तुमचं काय मत आहे याविषयी तुमच्या प्रार्थनेवरून काय होतं? दिसून येतं. जसं दानिएलाच्या प्रार्थनेमधून आपल्याला दिसतं. प्रार्थनेची उत्तरं आपल्याला काय होतात? उत्तरं लगेच सुरू होतात. आपण वाचतो दानिएलाचा 9वा अध्याय 20 ते 23 मध्ये. दानिएल जेव्हा गुडघ्यावर असताना दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर पाठवलं जातं. जसा तो प्रार्थनेला सुरुवात करायचा लगेच काय व्हायचं? त्याच्या प्रार्थनेचं उत्तर यायला सुरुवात व्हायची. आपण वाचतो दानिएलच्या 9व्या अध्यायात आणि 20व्या वचनात. आपण इथे असं पाहतो की देवाला, आपण अशा देवाला प्रार्थना करत नाही की ज्या देवाकडे आपल्यासाठी वेळ नाही. दानिएलाचा देव पृथ्वीवरील प्रत्येक आत्म्याची प्रार्थना एकाच वेळी ऐकू शकतो आणि प्रत्येकावर एकाच वेळी तो काय करतो? कार्य देखील करू शकतो. जेव्हा माझी प्रार्थना किंवा तुमची प्रार्थना आपल्या ओठातून निघते आणि जेव्हा देव उत्तर देऊ लागतो तेव्हा त्यात काहीही अंतर नसतं. म्हणजे आपण प्रार्थना करायला सुरुवात केली की देवबापाचं उत्तर यायला काय होतं? सुरुवात होते. म्हणजे त्याच्यामध्ये काही देखील अंतर नसतं. आणि देवबाप काय करतो? प्रार्थनेला उत्तर द्यायला सुरुवात करतो. आणि अर्थात तो अनेकदा आपल्याला थांबायला सांगून उत्तर देतो, नाही का? थांबा, मी तुम्हाला उत्तर देतो, मी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. त्याने ऐकलं नाही किंवा देवाने आपल्या प्रार्थनेवर कार्य केलं नाही असं कधीच होणार नाही. आणि केव्हा असे कसे उत्तर द्यावे हे त्याला माहीत आहे. त्याला केव्हा आणि कसं उत्तर द्यायचं हे माहिती आहे. आणि कारण त्याच्या योजना कायम स्वरूपाच्या आहेत. त्याच्या योजना ह्या कायम स्वरूपाच्या आहेत. आपल्यासाठी योजना त्याच्या ह्या आपल्या जीवनासाठी कायम आहेत. आणि आमच्या जगिक योजना ज्या असतात त्या काय असतात? कायम स्वरूपाच्या नसतात. त्या प्रत्येक योजना काय असतात? संपणाऱ्या असतात. त्याला प्रत्येक गोष्टीला काय असते? एक्सपिरेशन डेट असते किंवा एक्सपायरी डेट असते. प्रत्येक गोष्ट काय होते? ही संपणारी असते.
पण देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे? न संपणारी आहे, कायम स्वरूपाची आहे. एकदा त्यांनी जर होय म्हणालेलं आहे तर ती गोष्ट होणारच. आणि परमेश्वराच्या उत्तरामध्ये नेहमी आपल्यासाठी होय म्हणूनच आहे, नाही का? नाही म्हणून आहे म्हणजे त्याचं उत्तर असं असतं की तो प्रार्थनेला उशीर लावतो, किंवा प्रार्थनेमध्ये प्रार्थनेत तुम्हाला मी उत्तर देईन पण त्याला अजून वेळ आहे, नाही का? आपण कितीतरी स्त्रियांनी प्रार्थना केली लेकरू व्हायसाठी, त्यांना कितीतरी वर्षाने लेकरं झाले म्हणजे देवाने उत्तर दिलं. काही लोकांना ज्ञानाची गरज होती, तेव्हा त्यांना ज्ञानाची गरजची भागवली. कितीतरी अशा प्रार्थना आहेत की त्यांना देवाने काय झालेलं आहे, त्याच्या वेळेनुसार त्यांनी उत्तर दिलेलं आहे. प्रार्थनेची उत्तरं खूप असू शकतात आणि तुमच्या अपेक्षापेक्षा किंवा माझ्या अपेक्षापेक्षा काय आहेत ह्या मोठ्या असू शकतात. आपण दानिएल 9:24-37 मध्ये वाचू शकता. गब्रियल देवाला संदेशासह पाठवून दिलं होतं ना देवाने. आपण 9व्या अध्यायात वाचतो. आणि दानिएलच्या प्रार्थनेचं उत्तर तो काय करतो? देतो. संपूर्ण पुस्तकात सर्वात कठीण हा अध्याय असेल आणि त्याचा अर्थ लावणं देखील खूप कठीण आहे, नाही का? आणि त्याबद्दल आपण आता ह्या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण जे मेन आहे आपण की दानिएलच्या प्रार्थनेबद्दल, त्याबद्दल आपण जास्त बोलणार आहोत किंवा विचार करणार आहोत. आणि आपण ह्या दानिएलच्या 9व्या अध्यायात या उतारात असं शिकतो की आपल्या प्रार्थनेला देवाने दिलेली उत्तरे अनेकदा आपल्याला लक्षात येण्यापेक्षाही खूप मोठी आणि अधिक गुंतागुंतीची असतात. तो आपल्या परिस्थितीत उत्तर देण्यासाठी कसे कार्य करत आहे हे आपण पाहू शकत नाही, परंतु आपण खात्री बाळगू शकतो की तो कार्य करत आहे. आणि कदाचित आपण विचार केला असेल त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात तो कार्य करतो आणि त्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देतो. प्रार्थना हे विश्वासाचे प्रदर्शन आहे. आपण ही विश्वास प्रगट करतो, नाही का? देवासमोर आपला विश्वास प्रगट करतो. कसा? प्रार्थनेद्वारे. आपण दानिएलचा 9वा अध्यायाने 1-3 मध्ये पाहतो. बंदिवासाच्या समाप्तीसाठी प्रार्थना करताना दानिएल काय करत असतो? सतत आणि सतत त्याची एक इच्छा असते की हा बंदिवास संपावा. 70 वर्षाचे जे त्याला जे होतं की बंदिवास तो संपावा, लवकर संपावा, अशी त्याची प्रार्थना होती. आणि दानिएल दाखवतो की त्याचा विश्वास आहे की देव त्याच्या अभिवचनाशी चांगला आहे आणि त्यांचं एक गणित आहे देवाचं, नाही का? आणि त्याला माहित आहे की गौरवशाली भूमीकडे परत येणं जवळ आहे. म्हणजे जे वचनबद्ध देश दिलेला आहे इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना, त्या देशात देवा काय करणार आहे? परत तो त्या आपल्या लेकरांना तो काय करणार आहे? तो घेऊन जाणार आहे. वचनबद्ध ही भूमी आहे, गौरवशाली भूमीकडं हे लोक परत जाणार आहे. पण दानिएल प्रार्थनेद्वारे पित्याला विनंती करून आपला विश्वास प्रगट करत आहे. आणि त्याला इतका विश्वास आहे, एवढं विश्वास आहे की त्याला माहिती आहे की मी परत ह्या देशात माझे बहीण भावंड, माझे जे बंदिवासात आले ते परत ह्या देशाला परत जातील. त्याचा निश्चय विश्वास होता की देव त्याचे वचन पाळणार. आणि होय, देवापाने जर वचन दिले की माझ्या लेकरांना मी वचनबद्ध देशात घेऊन जाणार, तर देवा ते पूर्ण करणारच. विश्वास आणि प्रार्थना आणि प्रतीक्षा आणि कार्य या कल्पनेबद्दल बरंच काही आपण प्रार्थनेमध्ये सांगू शकतो, नाही का? आणि ह्या प्रार्थनेबद्दल आणि ह्या प्रार्थनेचं उत्तर म्हणजे परमेश्वराचं कार्य आपल्या जीवनात होऊ शकतं. आपण प्रार्थना करून पापांगीकार करू शकतो. आणि सर्वात विश्वासाने भरलेली गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाची त्याला परत प्रार्थनेमध्ये परतफेड केली पाहिजे, त्याच्या वचनाची, नाही का? आपण त्याच्या वचनातून प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनाला धरून प्रार्थना केली पाहिजे. दानिएलच्या प्रार्थनेतून आपण काय शिकू शकतो? आपण बरेच काही गोष्टी शिकू शकतो, नाही का? दानिएलचा 10व्या अध्यायामध्ये जी 2 वचनं आहेत, दानिएलची प्रार्थना, आपण जी महत्त्वपूर्ण प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून एक देवदूत दानिएलशी बोलतो. आणि असं लिहिलेलं आहे दानिएलच्या 10व्या अध्यायात आणि 12-13 मध्ये की भिवू नकोस दानिएल, पहिल्या दिवसापासून तुझी समजूतदारपणा मिळवण्यासाठी आणि स्वतःला तुमच्या देवासमोर नम्र करण्याचा विचार केलास. म्हणजे तुझ्या देवासमोर नम्र करण्याचा विचार केला, तेव्हापासून तुझे शब्द
ऐकले गेले आणि मी त्याला प्रतिसाद म्हणून आलो आहे. पण पर्शियन राजाच्या राजपुत्राने 21 दिवस माझा काय केला, प्रतिकार. त्यांनी त्याला थांबवलं होतं. पण ह्या ठिकाणी काय केलं, ज्यावेळी त्याची प्रार्थनाला सुरुवात झाली त्याच वेळी देवबापांनी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्याला 21 दिवस वेळ का लागला, कारण त्याला मध्ये त्याचा प्रतिकार करण्यात आला. जे पर्शियन राजाचे राजपूत होते त्यांनी त्याला काय केलेलं आहे, थांबवलेलं आहे मध्येच आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. पण त्या दानियेलला काय दिलं, आश्वासन दिलं की तू भिवू नकोस, कारण तुझी प्रार्थना तुझी पहिल्या दिवसापासून ऐकण्यात आलेली आहे. पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून तू सुरुवात केली असेल प्रार्थना करण्याला, त्या दिवसापासून तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे भिवू नको. फार मोठं अभिवचन देवाने दिलेलं आहे या ठिकाणी. आणि या प्रार्थनेवर आपण बरेच काही या प्रार्थनेवर आपण शिकतो नाही का. प्रार्थनेची उत्तर पाहण्यासाठी काही वेळ लागू शकतो. दानियेलीची प्रार्थना दानियेलच्या बंदिवासाच्या सुरुवातीपासून केली असावी नाही का त्याने, आणि त्याने सुटकेसाठी प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी इस्रायल अजूनही 70 वर्ष आहे. अजूनही त्यांना वेळ आहे. आता सुरुवात झाली आहे, ते मागं पुष्कळ लोक आता चाललेले आहेत. पण जर आपण मागं जर आपण पाहिलं गेलं तर मिसरमधील ह्या इस्रायली लोक गुलामगिरीमध्ये असताना देवाचा त्यांनी काय केला, धावा केल्याचा उल्लेख आहे नाही का त्या काळात. आणि त्यांची गुलामगिरी जवळजवळ 400 वर्षांनी संपते. आणि हे अभिवचन काय होतं, देवाने फार सुरुवातीला दिलेलं होतं. कुणाला, अब्राहम, इसाक, देवाला मी तुम्हाला वचनबद्ध देशात घेऊन जाईन. ते पण नाही, आदम आणि हव्वेला तेव्हापासून त्याची काय होती, हा उद्देश होता की माझ्या लेकरांना मी माझ्या वचनबद्ध देशात घेऊन जाईन. पण त्या काळात 400 वर्ष त्या काळात काय झाले, ते गुलामगिरीत होते. आणि देवबापाने आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देऊ शकला असता, पण किती वर्ष लागली, 400. पण कधी कधी आध्यात्मिक युद्धामुळं उत्तर आपल्यापर्यंत काय होतं, पोचण्यास विलंब लागतो. आणि प्रार्थनेच्या बाबतीत आपण खूप संयम धरला पाहिजे आणि तो फार महत्त्वाचा आहे. आणि आपण पाहिलं की देवबाप उशिरा का होईना प्रार्थनेचं उत्तर देतो, पण देतो, कारण त्याला प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळ आहे. दानियल च्या अध्यायात आपण असे काही महत्त्वाच्या गोष्टी पण पाहिल्या आहेत की दानियलची प्रार्थना कबुली, जबाब आणि क्षमा मागण्याच्या महत्त्वावर जोर देतो. जोपर्यंत आपली पापं आणि चूक कबूल करत नाही तोपर्यंत आपल्यावर दया किंवा देवाचे उपचार किंवा देवाचे कार्य काय होऊ शकत नाही, कार्य करू शकत नाही. दानियेलीची प्रार्थना आपल्याला देवाचे चरित्र जाणून घेण्यासाठी महत्त्व शिकवतो. देवाचं काय आहे, त्याचे गुण काय आहेत, देव कसा आहे हे आपल्याला समजतं. आणि देव ही दयाळू आहे. तो आमचा आक्रोश ऐकतो आणि आमच्या लोकांच्या काय करतो, जखमा देखील बांधतो. तो आपल्याला सांभाळणारा देव आहे. दानियेलप्रमाणे आपण प्रत्येकजण निर्वासित आहोत नाही का. या जगामध्ये आपण देखील निर्वासितच आहोत. आपण आपल्या खऱ्या घराची वाट पाहत निर्वासित म्हणून ह्या जगात आपण जगत आहोत. आपण काय आहोत, ह्या जगात वाट करू चाललेले आहोत. आणि आपल्याला एक दिवस आपल्याला जे परमेश्वराने अभिवचन दिले, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या जागेत, अशा जागेत त्या की आपण कधी कल्पना करू शकत नाही, अशा जागेत आपल्याला परमेश्वर घेऊन जाणार आहे. योहान 14:3 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताने असं म्हटलंय की मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. कारण मार्ग, सत्य व सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्तच आहे. आपण त्याच्या सोबत राहणार आहोत, कारण येशू म्हणतो जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे, अशी त्याची इच्छा आहे नाही का. आपण आपल्या त्या गौरवशाली आणि सार्वकालिक जीवनाची त्या भूमीची वाट पाहत असताना आपण देखील विश्वासू संदेष्टाप्रमाणे प्रार्थना करणारे लोक होऊया. आणि ह्या जगात आपण वाटचाल करत असताना अधिक आणि अधिक देवाच्या सानिध्यात येऊया. आणि शेवटी असं मी सांगेन की सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. एक दिवस आपण आपल्या देशाला आपल्या प्रभूच्या सानिध्यात त्याच्या गौरवात त्याच्या बरोबर राहण्यासाठी आपण एक दिवस जाणार आहोत. धन्यवाद. आमेन.